मॅडम मी खोटं बोलत नाहीये। हे बघ, साळसूतपणाची नाटकं बंद करा। तू खोटं बोलतेयस मला माहितीये। ह्यांना बदनाम करायला कुभांड रचलंस ना, तेव्हापासून सगळ्यांनाच माहितीये तू किती खोटारडी आहेस। मम्मा, डॅडना बदनाम करायच्या प्लॅन साठी तिला 3 शिक्षा द्यायच्यात ना। अजून आपण फक्त एकच शिक्षा दिली आहे हिला। हो, चला स्वानंदी देवी, पापाची दुसरी शिक्षा भोगायला तयार व्हा। तुझी दुसरी शिक्षा ही आहे की स्टोर रूम मध्ये कळशा ठेवल्यात, 3 कळशा आहेत। अहो मॅडम पण नाही आणि बीड नाही या। शिक्षा भोगायची नसेल तर माझ्या घरातनच चालती हो। जा जा। मम्मा, ही शिक्षा भोगून झाल्यानंतर स्वानंदी तुमच्या किंवा माझ्या विरोधात जायची हिम्मत सुद्धा नाही करणार। विरोधात काय, आपल्या समोर वरच्या आवाजात बोलायची हिम्मत नाही करणार ती मोलकरणीत स्वानंदी। मॅम ह्या महिन्याचं भाडं, आय एम सो सॉरी, ह्या महिन्यात थोडं भाडं द्यायला उशीरच झाला। मॅम मॅम काय झालं? कुठे काय नाही, तू कधी आलीस? आत्ता झालं, हे भाडं द्यायचं होतं तुम्हाला। पण तुझ्याकडे पैसे आहेत का? नाही तर पुढच्या महिन्यात एकत्र दे। डोंट वरी मॅम, माझ्याकडे पैसे आहेत, माझं जस्ट पेमेंट झालंय। सॉरी, ह्या महिन्याचं भाडं द्यायला थोडा उशीरच झाला। इथे सही कर। मॅम एक विचारू? विचार ना। काय झालं, कसला विचार करताय तुम्ही? काही प्रॉब्लेम आहे का? प्रॉब्लेम नाही का? कुठे विचार करतेय मी काही? मॅम खरं खरं सांगा, तुम्ही स्वानंदीचा विचार करताय ना? आज स्वानंदीची डॉक्टरांकडे अपॉइंटमेंट होती, पण मणी तिच्या बरोबर नाही गेला। त्यांच्यामधला दुरावाना दिवसेंदिवस वाढत चाललाय आणि हा सरपोतदार आगीत तेल ओतण्याचं काम करतोय। हा सरपोतदार ना वाईट आणि एकदम स्वार्थी माणूस आहे। मॅम स्वानंदी हा सगळा अन्याय सहन करत बसले, पण आपण का शांत बसायचं? आपण तिच्या घरी जाऊयात, आपण तिला हेल्प करूयात। चला मॅम। मलाही असं वाटतं। मग परत